आप की अदालत मध्ये सिंगर आणि कंपोजर कैलाश खेर यांच्यावर आरोप आहे की हे खूपच नखरे करतात. आता बघा, तुमचं जेव्हा बोलणं ऐकतात ना लोक, विचार करतात की हे तर एकदम साधू संतांसारखे बोलतात. यांना तर काहीही ज्या भौतिक गोष्टी आहेत यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. परंतु जेव्हा तुम्ही तुमची डिमांड ठेवता, तेव्हा हे म्हणतात की कौन है कहां से आया. जेव्हा तुम्हाला माहीत नसतं कसं जगायचं असतं, तेव्हा गोष्ट वेगळी असते. जेव्हा तुमच्या लक्षात येतं कसं जगलं पाहिजे, तर तेव्हा काही गोष्टी असतात, ज्या तत्वानेच केल्या जातात. तर जर तुमच्याकडे कमी वेळ असेल, आव्हानं अधिक असतील, तुम्हाला खूप सारे लोक भेटण्यासाठी सुद्धा उभे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्यांना खुश ठेवायचं आहे, वेळेवर पोहोचायचं सुद्धा आहे, स्टेजवर सुद्धा वेळेवर पोहोचायचं आहे. तसं असताना आम्हाला लोकांची जी बेसिक गरज आहे, मी कुठेही जातो, हॉटेलचं मी खात नाही. मोठ्यातल्या मोठ्या जागी राहीन फक्त, खाणार नाही. त्यांची कॉफी सुद्धा पीत नाही. बरं, तर मी ऑर्गनायझरचा खाण्याचा खर्च वाचवतो, तर मेन खर्च तर तोच आहे. बस काय आहे की मला मोठी जागा हवी असते, ती सुद्धा का? कारण जेव्हापासून थोडी ओळख तुमच्याबरोबर सुद्धा ह्या गोष्टी होत असतील, साहेब, जेव्हापासून ही ओळख निर्माण होते आपल्या लोकांमध्ये, तर कधी-कधी वेळ असतो कमी. मन दुखावण्याची इच्छा नसते, की उगाच कोणाचं दुखावलं जाऊ नये मन. कोणाचं जसं आता मॅम म्हणत होत्या, की फोटो काढल्याशिवाय जाऊ नका. आता तुम्ही विचार करा, ह्या गोष्टीचं मी आन्सर सुद्धा देताना इतकं अडखळत आहे, कारण की माझी फ्लाइट सुद्धा आहे आणि आजचं रेकॉर्डिंग सुद्धा आहे. बरं, हे सगळं मॅनेज सुद्धा करायचंय, परंतु मला तुमचं मन सुद्धा सांभाळायचं आहे. फोटो काढायचा सुद्धा आहे. तर असं असताना तर असं असताना रजतजी, असं असताना अशी सिच्युएशनमध्ये माझी फक्त एकच डिमांड असते, जी आहे की मला मोठी जी आहे जागा थांबण्यासाठी असावी, जिथे डेडिकेटेड कोणी मनुष्य असावा, जो थोडा लवकर कपडे तयार करून देईल आणि बाकीच्या गोष्टी ज्या काही आहेत माझ्या गाडीपर्यंत पोहोचवाव्यात, जे काही लॉजिस्टिक आहेत स्टेजवर पोहोचवणारे. तर मला म्हणजे लक्झरी सुद्धा गरजेची वाटते आता, म्हणून थोडीफार लक्झरी मागतो. नाहीतर मी ना पार्टी करतो आणि ना स्वतः करतो, ना कोणाकडे जातो बिचाऱ्यांकडे आणि सगळ्यांचे पैसे वाचवतो. मी घरचंच जेवण जेवतो आणि अजून सुद्धा आज सुद्धा तुमच्या शूटवर सुद्धा घरून जेवण येत आहे, तुमच्याबरोबर बसून खाईन मी. मी तुमच्या या गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहे. जेव्हा मोठी व्यक्ती बनता, मोठ्या कॉन्सर्ट करता, मग डिमांड सुद्धा मोठी असली पाहिजे. परंतु लोक असं म्हणतात की जेव्हा कॅशची डिमांड असते, जेव्हा चेकची डिमांड येते, तेव्हा ऐकून चक्कर येते. मी काय म्हणतो, जर तुम्हाला देशी तुपाचा स्वाद घ्यायचा असेल, तर मग तुम्ही ढुंकूनही डालड्याकडे बघू सुद्धा नका. माझं हे म्हणणं आहे. आणि आणि जर माझ्यासारखे लोक यात अंगदचा पाय नाही रोवणार, तर हे तर होतच आलं आहे. मोठी लोक ज्यांना सवय होती, संध्याकाळी ते म्हणतात, सर तुमची सगळी सोय केली आहे, तर ते तयार होतात प्रत्येक गोष्टीसाठी. काहीच नाहीये, फक्त हार्मोनियम द्या. ते नाही झालं पाहिजे. का? कारण की असभ्यता अशीच निर्माण झाली आहे. जेव्हा कोणाला कुठल्या परमात्म्याने उत्तरदायित्व दिलं आहे, त्यांनी खऱ्या भावनेने उत्तरदायित्व निभावलं नाहीये. त्यामुळे आपण असे राहिलो. तूने सारा जन्म गंवा के अपना गात खो लिया और गेहूं चावल का गल्ला तो बेईमानों ने ढो लिया. का आज इंग्रजांची प्रत्येक गोष्ट इतकी खरी ठरत आहे? इंग्रजांच्या गोष्टी का इतक्या खोल वाटतात जगाला? सर, ही तर केवळ 2000 वर्ष जुनी सभ्यता आहे इंग्रजांची, ज्याला आपण इंग्रजी सभ्यता म्हणतो. भाषा तर केवळ 300 वर्षांपासून इंट्रोड्यूस झाली आहे भारताला. भारताला तर माहित सुद्धा नव्हतं सॉरी, थँक्यू आणि ते काय असतं ते यस, नो, हे भारताला माहीतच नव्हतं 300 वर्षांपूर्वी. हे शब्द कुठून आलेत, काय आहेत हे? साहेब, तरी सुद्धा आज किती वेडेपणा, लूट माजली आहे की आम्ही सुद्धा इंग्रज बनणार. म्हणजे बाप दादा भले उर्दू शिकले असतील, भले संस्कृत शिकले असतील, परंतु जे पतवंड आहेत
त्यांना तुम्हाला इंग्रजी शाळेमध्ये शिकवायला पाठवायचंय. हे इंग्रजांची गोऱ्यांची इतकी थट्टा काय उडवता तुम्ही? नाही, थट्टा नाही करताय अहो, साहेब. तुम्हाला त्यांच्या टॉयलेट करण्याच्या पद्धतीशी सुद्धा प्रॉब्लेम आहे. हो, तर मग ती पद्धतच त्यांची नाहीये साहेब. प्रॉब्लेम मला नाहीये. मी आता कारण UK टूर करत होतो आणि मी भरपूर वेळा जात असतो. तर मला खूप आश्चर्य वाटलं, की यार हे करून धुवत सुद्धा नाही आणि यांनी आपल्यावर राज्य केलं. तर ही माझ्या मनात गोष्ट आली, की ज्या सभ्यतेमध्ये 2000 वर्षापूर्वीची सभ्यता आहे, करून धुत नाहीयेत. आपल्या इथे त्याला घिसणी अहो, म्हणतात. ते काहीही करतील त्यांच्या टॉयलेटमध्ये, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यामध्ये? आमच्या इथे त्याला घिसणी म्हणतात. मी म्हणतोय की यार अजूनपर्यंत घिसणी करतोय. आणि त्यांच्यानंतर सुद्धा या लोकांनी आपल्यावर राज्य केलं. या अशा सभ्यतेवर जिथे वेद, पुराण आणि संत, महर्षी, विद्वान असे जन्मले आहेत, ज्यांनी संपूर्ण जगाला किती वेळा दिशा दाखवली आहे जगण्याची. आणि जिथे तिथले विद्वान जन्म घेतात, कॅम्ब्रिजमध्ये किंवा हार्वर्डमध्ये किंवा वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांच्याबद्दल तुम्ही असं म्हणता की यांचं चरित्र 2 पैशांचं असतं. ते ह्यामुळे असतं की मी हे उदाहरण रजतजी म्हणजे? नाही असतं हे तर खरं आहे. ते तर असतंच. कारण मी हे उदाहरण देत होतो की याच्या आधी सुद्धा भारतामध्ये खूप लोक आले आहेत ज्यांनी व्यवस्थांवरती लक्ष दिलं आणि शिकलेले लोक होते. परंतु असं असून सुद्धा देखील भारतामध्ये जशा गोष्टी व्हायला हव्या होत्या त्या अजूनपर्यंत होऊ शकल्या नाहीयेत. आता हळूहळू माझा भारत चांगल्या अर्थाने चांगल्या मार्गावरती लागला आहे. तर तेव्हा हे उदाहरण दिलं होतं मी. बाकी इंग्रज आणि हे सगळे आपापल्या जागी ठीक आहे. परंतु- मी असं म्हणतो की साहेब, भाषा अंगीकारा, सभ्यता आपलीच अंगीकारा. सभ्यता आपलीच मोठी आहे. जरी भाषा त्यांच्या भाषेमध्ये आकर्षण आहे, परंतु सभ्यता आपलीच जास्त चांगली आहे. बघा, त्यांचे जे शोज असतात, जसा कोल्ड प्ले इकडे आला, हां. तर तुम्ही म्हणता हे चूर्ण विकायला आले आहे तिकडे. नाही, मी हे सांगत होतो की ते तर चांगलं काम करायला आला होता. परंतु मी आपल्या ऑडियन्सला सांगत होतो की माझ्या कुटुंबियांना की बघा, यांनी ब्लॅकमध्ये तिकीट घेऊन यायला हे सुद्धा माहित नाही की हा गात काय आहे. नुसतं बरोबर करण्यासाठी गेले आहेत का हे सगळे, ते सुद्धा 30-30 हजारांची तिकीट घेऊन. तर मी यांची खिल्ली उडवत होतो की या माझ्या कुटुंबियांना बघा काय झालं आहे. मग तुम्ही सुद्धा तर विदेशामध्ये जाता, तिथे सुद्धा तर गोरे येतात तुमचं म्युझिक ऐकण्यासाठी. देवाची ही कृपा झाली आहे की माझ्या ज्या कैलासाचे कॉन्सर्ट झाले त्यांना साहेब तिथल्या लोकल फेस्टिवलमध्ये कैलासाला खूप बोलवलं गेलं. अँड वी आर द ओनली पंडितजी बँड कैलासा, जो क्लासिकल म्युझिशियन्सच्या बियॉन्ड वेगळं जे मेन स्ट्रीमचे कलाकार आहेत त्यांना बोलवतात तिथे. मी खूप सारे त्यांचे लोकल फेस्टिवल वाजवले आहेत साहेब. हॉलिवूड बॉल, सॅन्टा मोनिका पियर आणि KCRW त्यांचे रेडिओ आहेत. NPR हे तिथले सरकारी रेडिओ आहेत. त्यावर कैलासाला फीचर केलंय. एक सेलिब्रेट ब्रुकलिन जसं आपल्या इथे जर समजा नोएडा फेस्टिवल असेल, असा तिकडे ब्रुकलिन न्यूयॉर्कमध्ये आहे. तर त्याच्या तिथे रंगीबेरंगी कमीत कमी 15 देशातील लोक तिथे ऐकण्यासाठी येतात तिथे. तर ही देवाची कृपा आहे. आणि मी तिथे काय गात असतो बरं? अगर बम 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 लहरी, अगर बम 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 लहरी, मेरी एक सुनो गोरा रानी, मेरी एक सुनो अंतर्यामी, मैं तो दासी जन्म जन्म की, मैं तो दासी जन्म जन्म, बाली उम्र से भक्ति करती, बाली उम्र से भक्ति कर, तुम्हें छोड़ के कहीं न जाऊं, तुम्हें छोड़ के कहीं न जाऊं, रात दिवस तेरे चरण दबाऊं, रात दिवस तेरे चरण दबाऊं, तुम्हें जो छोड़ूं तो मर जाऊं, तुम्हें जो छोड़ूं तो मर जाऊं, अगर बम 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 लहरी, अगर बम 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 लहरी. आता जेव्हा रजतजी मी हे गाणं गातो तिथे, तर मी काहीतरी बनून आणि इंग्रजी काहीतरी बोलत नाही त्यांच्याशी. बस त्यांना म्हणतो, इफ यू गाईज आर रिअली एन्जॉयिंग देन कम ऑन, शो मी युअर जलवा, यू नो, डान्स, बिकॉज डान्स युअर हार्ट आउट. तेव्हा मी इंग्रजीमध्ये म्हणतो त्यांना, डान्स युअर हार्ट आउट गाईज. असं मी एकदा बोललो तर वेडे झाले होते सगळे. रंगीबेरंगी काळे सुद्धा, जांभळे सुद्धा, भुरे सुद्धा, तपकिरी सुद्धा, प्रत्येक प्रकारचे 15 देशातील वेगवेगळे साहेब. तर मजा आली
मी म्हणलं माझ्या दात्या तुमचंच नावाचं स्मरण बघा कसं झालं की हा डान्स सुद्धा आणि हा ट्रान्स सुद्धा आहे एकाच वेळी. हे सुद्धा खरं आहे की एक विदेशी महिला तुम्हाला म्हणाली की गर्भामध्ये त्यांचा मुलगा तुमचं गाणं ऐकून लाथा मारायला लागला. हा बरोबर. तर मग ते कुठलं गाणं तुम्ही असं गायलं हो, होतं? हेच माझं आदियोगी आणि जय जयकारा आणि हे बमलहरी. तर तिने एक फ्लाईटमध्ये मी दिल्लीवरून मुंबईवरून दिल्लीला येत होतो. तर फॉरवर्ड सेक्शनमध्ये मागून ती एक लेडी आली आणि म्हणायला लागली की मी 7 मंथची प्रेग्नंट आहे. तर मला फक्त हेच सांगायचं होतं की जेव्हा कधी आम्ही तुमची गाणी लावतो स्पेशली आदियोगी आणि बमलहरी आणि जय जयकारा, तर माझं बाळ लाथा मारतो आणि वेदना होतात, परंतु खूप समाधान वाटतं. तर ही वाली एक कॉम्प्लिमेंट खूपच वेगळी होती आणि ही कॉम्प्लिमेंट साहेब मिळाली, तर याच्याबरोबर मी एक असा अनुभव सांगू इच्छितो आता तुम्हाला इथे. बघा गर्भामध्ये तर येणाऱ्या आत्म्याचा हा अनुभव सांगितला आहे. पंडितजी, एक जाणारी आत्मा जी प्रयाण करत आहे, देवलोकाच्या दिशेने गमन करत आहे. कुणीतरी एक मनुष्य होता ज्याला कॅन्सर झाला होता. आता जेव्हा तो जाऊ लागला न्यूयॉर्कला, तर त्यांनी इशाऱ्यामध्ये लिहून सांगितलं की कैलाश खेरची आम्ही प्लेलिस्ट बनवली आहे. माझ्या ॲडपॅडमध्ये लावून द्या. आता मी जाणार आहे. तर एका बाजूला येणारी आत्मा, एका बाजूला जाणारी आत्मा. तर तर माझ्या दात्याच्या येणारे काय ऐकून लाथा मारत होते हे तर आम्ही ऐकलं. जाणाऱ्यांना काय ऐकायचं होतं? पद्मासन में ध्यान लगाए मौन है, वीराने में तपता योगी कौन है, नाद न कोई तारा, डमरू कभी कभारा, अधमूंदी आंखों से सब देख रहा संसारा, जो नाथों के नाथ कहते याचक भूति बेल चढ़ाते, जातक झूम झूम के गाते ओमकारा, अर्धचंद्र माथे पे साजे, वक्षस्थल कपाल विराजे, जटा चक्र से बहती निर्मल शिवधारा, हर हर शिव शंभू जय जय केदारा, गाओ हर हर शिव शंभू जय जय केदारा, हर हर शिव शंभू जय जय केदारा, हर हर शिव शंभू जय जय केदारा. मी ही गोष्ट तुम्ही इतकी खोल गोष्ट विचारली आहे साहेब की जाणारा काही ऐकत आहे आणि कुठल्या भावामध्ये ऐकत आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये विलीन होऊन जाल, आजा चंदा बाहों में तुझ में ही गुम हो जाऊं, तेरे नाम में खो जाऊं, जर तुम्ही त्यांच्यामध्ये विलीन, तू तू करता तू भया मुझ में रही ना हूं, जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एकरूप होऊन जाल, त्याच्यामध्ये सामावून जाल, तर गोष्ट समर्पणाची असते, संपूर्ण समर्पणाची असते. असं नाही की एक लाईन आहे कि सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का. ओम. तर हे वन साइडेड कॉन्ट्रॅक्ट चालू झालंय. सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का. परमात्मा, आम्ही जरा हे सगळं तुम्हाला दिलं आहे, तर जरा जरा बघून घ्या बरा. असं नाहीये. संपूर्ण समर्पण हे आहे कि पद्मासन में ध्यान लगाए मौन है, वीराने में तपता योगी कौन है, नाद न कोई तार, नाद न कोई तारा, डमरू कभी कभारा, और अधमूंदी आंखों से सब देख रहा संसारा, जो नाथों के नाथ कहाते, याचक भूति बेल चढ़ाते, जातक झूम झूम के गाते ओमकारा. जर तुम्ही या भावामध्ये समाधिस्थ होऊन जाल, तर मी तुम्हाला हे जिवंत उदाहरण सांगत आहे साहेब. जिथे जसा तुमचा हा छानसा स्टुडिओ आहे, खूपच भव्य आहे, तर याच प्रकारचा तुमचा एक छोटासा कैलासा स्टुडिओ मुंबईमध्ये आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. तर त्याला बिल्डिंगला डिमॉलिश करण्यासाठी ते एक आलं होतं. त्यांनी चिकटवून टाकलं तिथल्या म्युन्सिपालिटीने. तर बहुतेक वेळा काय होतं, माणसं असं जेव्हा काही होतं तेव्हा पहिलं ते वकिलाकडे पळतात ते. आणि जितके सेंटर असतात ते आपली सेटिंग लावायला ट्राय करतात, कुठल्या पॉलिटिशियन्स लावावी आणि किंवा कुठे जिथे जिथे सेटिंग होऊ शकते. मी
खऱ्या सेटरकडे गेलो होतो छतावर. भाई डिमॉलिश छापूनच टाकलं आहे यांनी, 2 दिवसामध्ये डिमॉलिश करायला येतील. मी दात्याकडे प्रार्थना करायला लागलो, हे दाता, तुम्ही प्रत्येक गोष्ट बघत आहात आणि तरी सुद्धा मंद मंद हसत आहात. वाह, तेव्हा हे आले होते सर. पद्मासन में ध्यान लगाए मौन है. तुम्ही विचार करा, जेव्हा माणूस स्ट्रेसमध्ये असेल तेव्हा तर तो सौदेबाजी करेल ना, आणि डोक्याच्या कड्या लावायला लागेल ना, कुठे ना कुठेतरी कडी लागून जाईल आणि सेटिंग करेन. हे देवाने मला अशी बुद्धीच नाही दिली त्यावेळी. म्हणजे बेकायदेशीर कन्स्ट्रक्शन केलेलं असेल तर देव येऊन वाचवेल. नाही 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 साहेब, म्हणूनच तर कायदेशीर होतं, म्हणूनच मग वाचवलं परमात्म्याने मला. आजपर्यंत बघा कायदेशीर आहे तो, उलट क्लॅरिफाय इतका करणं यासाठी गरजेचं होतं, नाही तर लोक बनवतील आणि म्हणतील जरा शिवजी वाचवा. ना 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 ना, असं नाहीये अजिबात. कायदेशीर होता म्हणूनच इतका मजबूत केला की केवळ पंडितजी माझं घरच नाही वाचलं तर पूर्ण कॉलनी वाचली. आणि आता गव्हर्नमेंटने त्याच्यावरती GR काढला आहे की या घरांना कोणीही हात लावायचा नाही, कारण की हेरिटेज साईट म्हणून जाईल मुंबईची. आणि ही यारी रोडची गोष्ट आहे साहेब. बघा, समुद्राच्या किनारी वेटलँड आहे आणि खूप लोकांची नजर होती की इथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बनवाव्या ना. गव्हर्नमेंटच म्हणाली, नाही भाई, जर इथे मोठ्या बिल्डिंग्स बनवल्या तर सुनामी यायची भीती आहे, कारण हे वेटलँडवर आहे, तर यामुळे याला असंच राहू द्या. खूपच चला, चांगलं. खूप चांगली गोष्ट आहे ही. आता पब्लिक मधून एक प्रश्न घेऊ शकतो यावेळी बस आपण? हो. एक छोटासा प्रश्न आहे तुमच्याकडे. तुमच्या दोन्ही हातांमध्ये घड्याळे आहेत, हा काही सर. टोटका आहे का? खूप हो. तीव्र दृष्टी आहे तुमची त्यांच्या दोन्ही हातांवर. हो हो हो. हे बघा, माझ्याकडे 2 हात आहेत आणि माझ्याकडे 2 घड्याळ सुद्धा आहेत. झालं काय की मी जेव्हा एक हातामध्ये एक घड्याळ घालायचो तर तिकडे घड्याळ ठेवलेलं, घरी ठेवलेलं ते उदास व्हायचं की मला स्पर्शच करत नाही. इकडे हात, यार, कधी याची कायमची लॉटरी लागलेली असते की मला स्पर्शच करत नाही. तर मी हाताचा सुद्धा मान ठेवला, घड्याळाचा सुद्धा मान ठेवला. दुसरं, मी जोडतो कमी, मी भोगतो. जे आहे त्याचा उपभोग घ्या आणि जास्त करून वाटा. जेव्हा वाटता, जो वाटतो तो नेहमी भरलेला असतो, त्यामुळे नेहमी वाटत राहा, त्यामुळे भरलेला राहाल. तर त्यामुळे तर मला कुठून तरी 2 मिळाली. जेव्हा 2 मिळाली तर 2 हात होते माझ्याकडे. तर परमात्म्याची दिव्यता कसली कमाल आहे बघा. घे बाबा, आम्ही तुझी मुलं आहोत, खूप नाचूया, खूप मजा करूया. मला तुम्हाला 4 लाईन्स ऐकवायच्या आहेत. साहेब, जो खानदानी रईस हैं वो रखते हैं नर्म मिजाज अपना. वाह. जो खानदानी रईस हैं वो रखते हैं नर्म मिजाज अपना. तुम्हारा लहजा बता रहा है कि तुम्हारी दौलत नहीं नहीं. जरा सा कुदरत ने क्या नवाजा, आके बैठे हैं पहली सफ में, अभी से उड़ने लगे हवा में, अभी तो शोहरत नहीं नहीं.